मित्रांनो सगळा विषय क्लोज झालेला आहे, कारण आज झालेले आहेत कमीत कमी 12 दिवस ते 13 दिवस सोयाबीनला म्हणतोय मी. आणि पाऊस 12-13 दिवसात जसं पेरणी झालेली आहे तसं पावसाचा एक थेंबही रानामध्ये पडलेला नाही मित्रांनो. हे बघू शकता, हे तुम्हाला सोयाबीन दिसायलेलं असेल मित्रांनो. सोयाबीन एवढं सुंदर उगवलं होतं, पण पाऊस पडला नाही आणि सोयाबीन आपलं पूर्ण सुकायच्या मार्गावर आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, सोयाबीन पूर्ण सुकायच्या मार्गावर आहे. पांढरं सोयाबीन पडायलेलं आहे. 12-13 दिवस झाले सोयाबीन पेरून, पण पाऊस नसल्यामुळं पूर्ण सोयाबीन सुकायच्या मार्गावर आहे मित्रांनो. बघू शकता माती तर काय पूर्ण आहे, काही बघू शकता. हे बघू शकता पूर्ण कोरडी झालेल्या माती, आणि काय ठिकाणी तर रानाला चिरा पण पडालेल्या आहेत मित्रांनो. परिस्थिती अवघड आहे मित्रांनो. तुमच्या इकडलं सोयाबीन काय म्हणते काय नाही कमेंट करून सांगा. आमच्या इकडे तर सोयाबीनची वाट लागलेलीच आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे मित्रांनो. निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही आणि सरकारही शेतकऱ्याला साथ देत नाही मित्रांनो. आता याची नुकसान भरपाई आपल्याला कोण देणार आहे? कोणच देणार नाही. विमा कंपन्या विमा भरून घेतात, विमा काय देत नाही. गेल्या वर्षीचा विमा आणखीन आम्हाला भेटलेला नाही मित्रांनो, आणि या वर्षीचा विमा चालू झाला आहे मित्रांनो. बघू शकता, ही हवा तर एवढी भयानक सुटली आहे मित्रांनो की सांगता सोय नाही. आणखी तर 4-5 दिवस काय पाऊस नाही तर नाही, तोपर्यंत सोयाबीन राहते नाही राहते माहीत नाही मित्रांनो. तर तुमच्याकडं काय परिस्थिती आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.